मित्रांनो, जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर देखील सेमीसाठी पात्र झाला आहे। आज बकासूर बरोबर पाहिलेला 1 नंबर गटात आणि जबरदस्त अशी गाडी पाहिली आणि सुंदर आणि बकासूरची गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। गाडीचा तेजा पण गटपास झाला आणि सेमीमध्ये प्रवेश केला आणि आज सोबत पाहायला छत्रपती संभाजीनगरचा अर्जुन। काय सांगाल, कशी पाहिली जोडी आज? म्हणजे पारे मैदानाची आठवण झाली कुठेतरी 100%। स्पीड लागले ना? बर, किती वेळ गटात होती? चौथ्या गटात। तास क्रमांक 2 वर होते, म्हणजे पब्लिकच्या साईडनेच म्हणावं लागेल जरा। बरं चालतंय, सेमीला शुभेच्छा तुम्हाला। बादल सुद्धा गटपास झाला, गट क्रमांक 12 मध्ये पाहिला। हां ते कुठला आहे बादल? कुठला आहे? सासवडचा आहे का? कुणासोबत पाहिलाच? वारं कुठलं? बुधचं आहे का? बरं बरं बरं। कशी पाहिली जोडी? काय चांगली पाहिली। आणि किती वेळ गटात होती? 12व्या गटात 2 नंबर तासावर। आणि काय स्पीड लागलं, काय सांगितलं? गाडीला चांगलं स्पीड लागलं। यापूर्वी कुठं पाहिली ही जोडी? आता इथं वेणवडीला 1 नंबर। बरं बरं, म्हणजे गुलालातली जोडी 100%। चालतंय, शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी। मित्रांनो, घरणीचा राजा देखील गटपास झाला आहे। 2 नंबरच्या गटात पाहिला आणि MM नानांच्या राजाबरोबर पाहिला आहे। काय कसं चाललंय मैदान? काय मैदान मस्त आहे, मस्त आहे ना? मस्त आहे मैदान। बक्षीस पण चांगलं आहे। बक्षिसापाशी काय नसते, पण मैदान बघायला बी व्यवस्थित आहे एकदम। व्यवस्थित दिसते, 1 नंबर दिसते आणि डोंगरावर पण व्यवस्थित बसायला व्यवस्थित आहे। काय विषय नाही। चांगला आहे मैदान, चांगलं। पुसेगाव मैदानाची जरा आठवण येते हा, तिथे। आठवण येते। आणि तिथं राजाने 1 नंबर केलेला, त्यामुळे जरा जास्तच आठवण येणार। हा, चांगला आहे मैदान, असेच पाहिजे। आज MM नानांचा राजे सोबत कशी पाहिली जोडी गाठायला? होय, चांगली पाहिली। यापूर्वी कुठे पाहिली काही? नाही, पहिल्यांदा आहे आज। बरं बरं बरं, पहिल्यांदाच पोहोचतोय आज, फर्स्ट टाइम पाहताय। चांगलं वाटलं स्पीड 100%? होय, बरं लागलं स्पीड। निसर्गाचं तेवढं साथ दिली पाहिजे थोडीशी। आता ते कोणी अडवू शकत नाही आणि त्याला काय थांबवू शकत नाही। दादा, बरंच उशिरा येतं तुम्ही, म्हणजे आज पण जरा उशिरा झाला? उशीर न उशिरा झाला। मला वाटतं 10 साडे 10 वाजले असेल। 10 साडे 10 वाजले। लय मारायला लागलाय राजा। काय काय मारायला लागला? काय नेमकं काय झालं कोणाला मारायला लागले? आता तुमच्यावर रुसलाय का काय? समजायलाच मारायला लागले। घरचेच कोणाला आता काय ऐकतच नाही, फक्त आईला ऐकतो त्याच्या फक्त। नाही, ते काय नाही, असं गोंजारताना तिला काय करत नाही, धरून बिरून देत नाही। धरून नाही, मागणं गोंजारले गप्प उभा राहते की एवढंच। रागीटपणा वाढलाय, म्हणजे स्पीड पण 100% अजून वाढलं। आता ते काय, आता ते त्याच्यावर अवलंबून राहिलं, आपण काय म्हणायचं। चालते बाबा, शुभेच्छा तुम्हाला। थँक्यू। मित्रांनो, सर्वांचा लाडका म्हणजे सुंदर उर्फ कॉकटेल पण गटपास झालाय। किती वेळ गटात पाहिला? 9व्या गटामध्ये। आणि आज सोबत संभाजीनगरचा पिस्तूल हा बैल पाहिला। काय आज लांबचं पैरा केलं? लांबचा पैरा म्हणजे आता काय, आपलं बैल थोडा आजारातून आलाय, त्याच्यामुळे जवळचे लोक पहिलं थोडं कन्फ्युज करते, त्यामुळे चल लांबचा पैरा, चांगला पैरा। आणि पिस्तूल पण चांगला पळतो बैल, मला वाटतं 2 मैदानात राहिला यावर। सांगितलं बैल चांगला पळतो, गाडी चांगली पण पळायची गाडी। आज कशी पाहिली गाडी? चांगली पाहिली। जेवढं मोठं मैदान असतं तेवढं नसतं, बैलगाडी मालकांची अपेक्षा असते आपला बैल राहावा, फायनलचा गुलाल घ्यावा, गुलालाची तरी अपेक्षा असते। काय आज काय अपेक्षा? आजारी होता आणि त्यानंतर गुलाल नाही, आज आम्हाला नक्की गुलालाची अपेक्षा घेऊनच आम्ही आलेलो। 100% आज विश्वास आहे एक प्रकारे। 100% म्हणजे आपली इच्छेचाच गुलाल व्हावा आमचा। चालतंय दादा, शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी। पूर्ण महाराष्ट्राचा लाडका आणि सातारा जिल्ह्याच्या आणमानशान म्हणजे सातारा एक्सप्रेस बलमा पण आज गटपास झाला बघा। आणि आज सोबत पाहायला माळशिरसचा सातारा। नमस्कार दादा। नमस्कार। काय सांगाल, कशी पाहिली जोडी? पायरा आम्हाला कळलेलाच मागच्या अड्ड्याला की बाबा माळशिरसच्या सरदार सोबत पाळणार आहे आपला बालमा। काय सांगाल? ही गाडी जेव्हा पाहिल्या तेव्हा गुलालात राहिली आणि 1 नंबरच केला या गाडीने। पलटण मैदानात पण 1 नंबर केलेला आहे या जोडीने। या पलटण मैदानात एक गेला, सांगोल्याला तिन्ही फेरीकडे नको या गाडीने 1 नंबर केला। काय वैशिष्ट्य आहेत, म्हणजे कशा पद्धतीने पळते जोडी? गाडी नरमध्ये असल्यागतच गाडी होईल। बरं बरं, 1 नंबर गाडी। दोन्ही बैलांना स्पीड आहे आणि आपला पण बैल आता दोन्ही गतीकडे पोहोचते, काय प्रॉब्लेम। आज ड्रायव्हर नसून एवढी सर्व मेंबर आलाय तुम्ही? बैलाच्या मागे कायम पोर असते तिची, हां, जिथं बैल जाईल तिथे।
तरी पण आज जरा प्रमाण जास्त वाटते म्हणजे आपल्या भागातलं मैदान आहे त्यामुळे आपल्या भागातलं मैदान आणि आता जर मैदानांची संख्या कमी आहे हां आणि मोठ्या रकमेचं मैदान आहे हे. बरं त्यामुळं आलीच चालतंय शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. मायनी कोणता बैल आहे हा किस्मत. मित्रांनो चालू सीझनची बरीचशी मैदान गाजवते. हा मायनीकरांचा किस्मत गट पास झाला बघा 13व्या गटामध्ये पाहिला. सोबत पण पाहिलाच गुरसाळ्याचा गजा. हे जी किस्मतची कुठं कुठं मैदान झाले आता चालू सीझनची. किस्मतची मैदान किस्मत आम्ही घेऊन झाले 2 महिने बरं बरं आणि तो खोंडाला आहे घाणमधून. बरं बरं पहिलं मैदान बुरसाळचं केलं तिथं आम्ही 2 नंबर केला. नंतर पिंपरीत 1 नंबर केला. माधवमिटीत 2 नंबर केला. परवा शेनवडीत 1 नंबर केला आणि आज ओपनला पहिल्यांदाच गटपास आहे. म्हणजे पहिल्यांदाच ओपनच्या मैदानात आणलं का? ओपनचे मैदान केलं पण गटपास आहे. बरं 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 चालतंय शुभेच्छा तुम्हाला. आणि असंच तुमचं किस्मत नाव करत आणि तुमची किस्मत ही चांगलीच आहे असंच म्हणावं लागेल. चालतंय तर कारण एवढा चांगला आणि खिलार बैल भेटणं नशीब लागतं त्याला. चालतंय धन्यवाद. मित्रांनो एम नानांचा राजा आणि गर्निकीचा राजा ही जोडी प्रथमच पाहिली आणि पहिल्याच मैदानामध्ये गट पास केलेला आहे आणि सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे. गट क्रमांक 2 मध्ये पाहिली जोडी. पहिल्यांदाच ही जोडी पळते. कसं नियोजन झालं ते नानांनी केलं. कसं वाटलं स्पीड चांगलं वाटलं. चालतंय शुभेच्छा. मित्रांनो गुरसाळ्याचा गजा सुद्धा गटपास झाला आणि सेमीमध्ये प्रवेश केला. घरचं आहे का घरचे गायचं कसं वाटतंय आज गटपास केलं का? मोठं मैदान अपेक्षा आहेत आज राहील फायनल. कुठं कुठं राहिलं आहे कसं काय? मध्ये 25-23 गुलाल आहे. बरं 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 दुसरा झाल्यावर लागोपाठ 5 फायनल 1 नंबर. पायरा पण चांगला आहे किस्मत आणि पहिले यापूर्वी पाहिले का जोडी का पहिल्यांदाच? पहिल्यांदाच. चालतंय शुभेच्छा तुम्हाला. त्यांचा सर्जा सुद्धा गटपास झाला आणि सेमीमध्ये प्रवेश केला किवळच्या मैदानामध्ये. गट क्रमांक 14 मध्ये पाहिला. पाटील यांचा मथुर 1001 पण गटपास झाला बघा. गट क्रमांक 20 मध्ये पाहिला. आज सोबत पाहिला लखन आणि पब्लिक साईडनं पळून आज गटपास केला आणि सेमीमध्ये प्रवेश केला. संभाजीनगरचा लखन सुद्धा गटपास झाला आणि आज सोबत पाहिला मथुर 1001. सुंदर अशी जोडी पब्लिकनं पाहिली आणि गटपास केलेला. बकासूर पण गटपास झाला आणि आज सोबत पाहिला जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदररित्या अशी जोडी आज पळून सेमीमध्ये प्रवेश केला. शेठ भोईर यांचा भोला 92-91 पण गटपास झाला आणि सेमीमध्ये प्रवेश केला. गट क्रमांक 10 मध्ये भोला आणि गुगलीची गाडी पाहिली. सुंदररित्या गाडी पळून सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे.